सांगली शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। भरवस्तीत असलेल्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात अवघ्या 14 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू आणि मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत मारुती बंडगर हा संजय नगर परिसरातील आपल्या घरात होता। सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत गोळीबार केला। सुरुवातीला हवेत गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी वेदांत याच्यावर गोळी झाडली। ही गोळी त्याच्या डोळ्यात लागल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर संजयनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे। प्राथमिक तपासामध्ये हा हल्ला व्यावसायिक वादातून झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। मात्र नेमके कारण काय आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। दरम्यान वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे। सांगलीतील या निर्गुण हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं। पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेलं आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येतं आहे, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येतं आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।